सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या मानाच्या खुणी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून जुन्या धुळे भागात असलेल्या खुणी मशिदीच्या मौलानाकडून ज्यावेळेस या मानाचा खुणी गणपतीची मिरवणूक आली त्यावेळेस मौलानाकडून गणरायाची मनोभावे आरती करण्यात आली। यावेळी हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती। धुळ्यातील खुणी गणपतीची विसर्जन मिरवणूक खुणी मशीद जवळ येते तेव्हा हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी अवघे धुळेकर खुणी मशिदी जवळ गर्दी करतात। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। सार्वजनिक मानाच्या श्री खुणी गणपतीची आज विसर्जन मिरवणूक होत आहे। हा जनसमुदाय या ठिकाणी सर्व भक्तीच्या आलोट संग्रह या ठिकाणी जुळलेला आहे। आरती महापूजा सर्व गणपती बाप्पाची पालखीमध्ये होत आहे। 1895 पासून गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे व आज 130 वर्ष पूर्ण होत आहे। 1895 पासून खांबेटे गुरुजींनी गणेश उत्सवाला या ठिकाणी सुरुवात केली। 16व्या शतकातलं मंदिर आहे आपलं स्वयंभू मूर्ती सापडली। 18व्या शतकामध्ये मंदिर बांधण्यात आलं व त्यानंतर 1895 पासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली व 130 वर्ष पूर्ण होत आहे। ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषाने विसर्जन मिरवणूक जात आहे व खुणी मस्जिदजवळ मुस्लिम बांधव देखील स्वागत करतात, आरती करतात। SP DSP साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते व मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती होते व हिंदू मुस्लिम एकतेचा गणपती म्हणून या गणपतीला महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे। नवसाला पावणारा मानाच्या श्री खुणी गणपतीची विसर्जन मिरवणूक ही जनसमुदायाच्या साक्षीने जात आहे। गणपती हा जागेवरच आहे। फक्त मूर्ती आपली प्रतिमूर्ती दरवर्षी प्रमाणे मूर्ती बनवली जाते आणि त्यानंतर गणपती हा जो खुणी गणपती म्हणून तर प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, हा तिथं विसर्जित आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।